परभणीमध्ये मतदानाला सुरुवात होतीये आणि आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख परभणीतल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया गजाननकडे, जाणून घेऊया काय नेमकं वातावरण आहे। गजानन, मतदानाला आता सुरुवात होती आहे आणि निश्चितच इथली जी निवडणूक आहे ती अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे। काय नेमकं वातावरण दिसतंय? अगदीच प्रत्यक्ष मतदानाला जे आहे ते आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवात झाली आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दुसऱ्या टप्प्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांसाठी हे मतदान होऊ घातलंय। त्यामध्ये राज्यातली आज आठ एवढे मतदारसंघ आहे, ज्यामध्ये परभणी आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। एवढंच प्रशासनाच्या वतीनं निवडणूक शांततेत आणि निर्भीडपणे पार पडावी यासाठी वेगवेगळ्या ज्या आहेत ते उपाययोजना करण्यात आल्या। तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। जवळपास 2000 पेक्षा अधिक जे आहेत ते दोन्ही मतदारसंघामध्ये मतदान केंद्र आहेत, त्यामधल्या 50% एवढ्या मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। परभणीमध्ये 47 एवढी संवेदनशील मतदान केंद्र आहे, तिथं तगडा पोलीस बंदोबस्त आहे। एकूणच उन्हाचा सामना मतदारांना करावा लागू नये यामुळं इथे सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली। एकूणच कुठल्या मशीन्स, EVM मशीन्स वगैरे बंद पडल्या तर तात्काळ त्या मशीन बदलण्याची सुविधा सुद्धा इथं एकूणच दोन्ही जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे। एकूणच ठीक, गजानन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।